चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाले. जो सवाल चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागले. ज्या सवालाच्या अनुसार अखेर इथून 31 ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना 100 प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नाही त्या सर्वांना मनापासून या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 31 ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे या ठिकाणी प्राप्त करूयात उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी किती आहे बरं. तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आपल्याला दिसत आहे ती दर पातळी आहे सध्या 6,750 रुपये प्रति क्विंटल पासून 7,250 रुपये प्रति क्विंटल. जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी जबरदस्त आहे, त्या मानाने पुरवठा हा फार कमी आहे. तसंही बघायला गेलं तर हा असणारा जो कालावधी असतो ना तर तो ऑफ सीझनचा आहे. सध्या आफ्रिकन कंट्रीजमधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नॉन जीएम सोयाबीनची आयात होत आहे. तरी देखील आपल्याला आवश्यक आहे तेवढा सोयाबीनचा पुरवठा होत नाही, म्हणून सध्या सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला या ठिकाणी तेजीत दिसत आहे. मग 31 ऑगस्टपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव कसा राहील बरं. तर लक्षात घ्या, अमेरिकेचं सोयाबीन असो नाही तर भारताचं सोयाबीन असो, हे सोयाबीन 15 सप्टेंबर नंतर येणार. म्हणजे खास करून 15 सप्टेंबर नंतर अमेरिकेचं सुरू होईल आणि भारताचं जे सोयाबीन आहे ते तर 15 ऑक्टोबर नंतरच सुरू होणार आहे. म्हणजे याच्यावरती थेट परिणाम करण्यासाठी पुरवठा साखळी कुठूनच मजबूत होताना दिसत नाहीये. यामुळे सोयाबीनचा दर ऑगस्ट महिन्यात सुद्धा आपल्याला मजबूत आणि तेजीत दिसणार आहे. मग ऑगस्ट महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहील बरं. तर बघा, ऑगस्ट महिन्यात सोयाबीनची दर पातळी सामान्यतः 7,000 रुपये प्रति क्विंटल पासून 7,500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहील आणि अति अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर सोयाबीनचा बाजारभाव 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. अशा परिस्थितीमध्ये मग आपण सर्वांनी सोयाबीन विक्री जी काही आपल्याकडे थोडीफार राहिलेली आहे तर ती करायची का. तर माझं मत आहे की बघा, सप्टेंबर महिन्यापासून पुन्हा एकदा सोयाबीनचे बाजारभाव हे घसरायला सुरू होतील. त्यामुळे आपल्याकडे जर सोयाबीन शिल्लक असेल तर ऑगस्ट महिन्यात या तेजीत सोयाबीन विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते. त्यामुळे आपण सर्वांनी ऑगस्ट महिन्यात सोयाबीनची विक्री उच्च दरावर करायलाच हवी. आता याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काय प्रश्न असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न हा करत राहील. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत मनापासून व्यक्त करतो. सर्वांची खूप खूप आभार.